लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत बर्गर सगळ्यांनाच आवडतो. आज मी तुमच्यासोबत घरच्या घरी हायजेनिक आणि सोप्या पद्धतीने व्हेज आलू टिक्की बर्गर कसा करायचा ही रेसिपी शेअर केली आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी 2 उकडून घेतलेले बटाटे मॅश करून घेऊया. अर्धी वाटी उकडून घेतलेला वाटाणा ऍड करायचा आहे. अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेलं गाजर ऍड करायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा क्रश केलेली काळी मिरी, 1 चमचा किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ ऍड करून सर्व मिक्स करून घेऊया. त्यानंतर याच्या टिक्की करून घेऊया. मिश्रणाच्या टिक्की करून झाल्यानंतर इथे मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. कॉर्नफ्लॉवर मध्ये पाणी ऍड करून मिक्स करून घेऊया. आता एका प्लेट मध्ये मिक्सरला बारीक केलेले ब्रेड ऍड करून घेऊया. आता तयार केलेल्या टिक्कीज कॉर्नफ्लॉवरच्या बॅटर मध्ये बुडवून दोन्ही बाजूनी ब्रेड क्रम्स लावून घेऊया. त्यानंतर तेलामध्ये क्रिस्पी अशा तळून घ्यायच्या आहेत. तर बर्गर बन कट करून त्यावर पिझ्झा सॉस, टोमॅटो सॉस, मेयोनीज लावून त्यावर कांद्याचे स्लाइस, काकडीचे स्लाइस ठेवून त्यावर चाट मसाला गार्निश करून फ्राय केलेल्या व्हेज टिक्कीज ठेवून नंतर त्यावर मेयोनी लावून चीज गार्निश करून वरती बन ठेवून अशा प्रकारे आपला व्हेज आलू टिक्की बर्गर